नमस्कार प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे जो जयदीप असतो, जयदीप आता तिथे पूर्वा पाटील इकडे येतो आणि म्हणत असतो की हे बघा तुम्ही ती कंप्लेंट नोंदवून घ्या. तर आता ती म्हणते कुणाविषयी कंप्लेंट लिहायची, तुझ्या भावाविषयी का? तर तो म्हणतो की नाही, आमच्या मंजू वहिनीविषयी लिहायची आहे. तर ते म्हणतात काय झालं, काय केलं तुमच्या मंजू वहिनीने? तर ते म्हणतात घरातून त्या गायब झाल्या आहेत, त्या कुठं गेल्यात ना कुणालाच माहिती नाही आहे. पण आम्हाला त्या आर्यनबद्दल कंप्लेंट लिहायची आहे, कारण की त्यानेच आमच्या मंजू वहिनीला गायब केलं असणार आहे. हे आम्हाला 100% माहिती आहे, तो आमच्या घरी आला होता असं म्हणतो. तर आता लगेच जी पूर्वा पाटील आहे ती म्हणते काय, आर्यनने? तर ती आता विचारात गुंगते. ती म्हणते की आता आर्यन असं करू शकतो? आर्यनला काही कळतं की नाही? त्याला किती वेळेस सांगितलं, जे करतोय ना ते मला विचारून कर, मला विचार घे माझा. काही असं डायरेक्ट करतो आणि माझ्या मागे कुटाने वाढून ठेवतो असं म्हणत असते. आणि आता लगेच तो म्हणतात कंप्लेंट लिहिणार आहे का नाही तुम्ही, असं तिथे जयदीप विचारतो. ते म्हणतात की हो लिहितो आम्ही कंप्लेंट. आणि आता लगेच तिथे ते कंप्लेंट लिहून घेतात. आणि आता इकडे जयदीपची ती कंप्लेंट लिहून झाल्यावरती इकडे पूर्वा पाटील रूममध्ये येते, केबिनमध्ये येते. आणि केबिनमध्ये आल्यावरती ती आता लगेच तिकडे कॉल करते तात्यासाहेबांना आणि म्हणते तात्यासाहेब तुम्हाला माहिती काय झालंय? तर आता इकडं सत्या पण आता तात्यासाहेबांकडेच आलेला असतो. तात्यासाहेबांची कॉलर ते पकडून मारायला धावून विचारत असतो की सांगा तुमचा आर्यन कुठं आहे? तो आर्यन इथं होता तुमच्या बंगल्यात. तर ते म्हणतात माझा आणि आर्यनचा काही संबंध नाही, कितकं पण लोक येतात आमच्या घरी असं म्हणतात. आणि आता तिथून जातात सत्यान ते. तर इकडे आता लगेच जो तात्यासाहेब आहे ते फोन उचलतात आणि म्हणतात बोल ना गं काय झालं? तर आता लगेच ती म्हणते की तुम्हाला काय माहिती आहे का काय झालं? अहो त्या आर्यननी काय कुठाने वाढवून ठेवले, त्या त्या हिला कुठं घेऊन गेलाय तो? अहो त्या मंजिरीला घेऊन कुठंतरी गायब झालाय तो. आणि इथे माझ्याकडे कंप्लेंट नोंदवायला आले होते, माझं नाईलाज आहे, मी आर्यन विरुद्ध कंप्लेंट लिहून घेतली आहे बरं का असं म्हणते. तर आता लगेच तो म्हणतो की काय, आर्यनबद्दल कंप्लेंट लिहिली आहे तू? तर ते म्हणतात की हो, आता माझ्याकडे पर्याय नाही आहे, काय लिहू करू मी, सांग बरं, सांगा बरं तुम्हीच असं बोलते. तर आता तात्यासाहेब म्हणतात की आता काय करणार आहे, माझ्याकडं पण सत्य आला होता असं सांगतात. तर आता इकडं जी मंजू आहे तिला त्या आर्यनने बांधून ठेवलेलं असतं. आणि आर्यन आता तिला म्हणत असतो की काही खायचं का तुला, काय झालंय तुला मला सांग ना मंजू. पण ती आता हळूहळू तिचे हात सोडण्याचा प्रयत्न करत असते. आर्यन बघतो आणि आर्यन लगेच आता मंजूच्या हातावर आणतो आणि म्हणतो की काय, हळूहळू बरोबर प्रयत्न चालले हात सोडायचे, तुला काय वाटलं होतं? तर आता मंजूचे हात पुन्हा पॅक बांधतो. आणि आता लगेच तो तिथे असं बांधल्यावरती इकडं जयदीप जो हे असतो बलमा आणि सत्या, ते दोघेजण आता तिकडे यायला निघतात. ते दोघं लोकेशन सापडत सापडत त्या घराच्या दिशेने येत असतात. तिथे ते एक घर असतं तिथे. तर इकडे आता जे चित्रकार असतात ते म्हणतात आता काय करायचं, सत्याचं तर काहीच फोन नाही आला, कुठं असेल सत्यान ते, मंजिरी सापडली असेल की नाही असं बोलत असतात. तिकडे मंजूची आई आणि अमृता येतात, विचारतात आमची दिदी कुठे आहे, आम्हाला आमची दिदी पाहिजे, कुठं आहे दिदी, कुठं गेली आहे दिदी असं विचारतात. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात आम्हाला काय तेवढाच उद्योग आहे का तुझी दिदी कुठं गेली आणि कुठं नाही, आम्ही काय तिच्यावर लक्ष ठेवायला आहे का, तुम्हाला कळत नाही का तुमच्या दिदीवर लक्ष ठेवायचं असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की काय बोलताय तुम्ही, अहो तुमची दिदी तुम्हालाच माहिती कुठं गेली असेल, मला नाही माहिती असं म्हणतात. आणि आता लगेच ज्या मंजूच्या आईन त्यांना मम्मी साहेब खूप अपमान होईल असं बोलतात. मम्मी साहेब म्हणतात की तुमची नेबरट आमच्या घरात आल्यापासूनच आमच्या घराचं सगळं वाटोळं झालं आहे माहिती का, तिच्यामुळंच हे सगळं झालं आहे आणि तुम्ही तिला विचारताय का असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच मम्मी साहेबां त्या तिथून म्हणतात की चल ग सपने, आपल्याला खूप कामं आहेत, ते तिथून जातात. आणि इकडे आता जी ही असते मम्मी साहेबांच्या तिथून गेल्यावरती आता चित्रकार म्हणतात चला ना या ना आतमध्ये, मंजूच्या आईला आणि अमृताला म्हणतात. ते म्हणतात नाही नाही आम्ही नाही येणार. आणि आता लगेच ते म्हणतात आता काय करायचं. तर आता ते तिथून जातात निघून. तर आता चित्रकारांना पण टेन्शन येतं. तर चला आता बघूया पुढील भागामध्ये बलमा आणि सत्य तिथे जाऊन पोचतात. आणि आर्यन आता मंजुरीला त्या पूर्वाला फोन करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.